आग लागली याचा हुलग आयु मटल पाऊलग आग लागली याचा हुलग आयु मटल पाऊलग। या नवरात्रामध्ये आई अंबाबाईंनी सगळ्यांच्या घरी येणं केलं, घटस्थापनेला असली, पण या कोजागिरी निमित्त बी आई कशी आली? आई तू येणं केलं ग अंबाबाई, आई तू येणं केलं ग। आणि ती अंबाबाई आल्यावर काय झालंय? तिच्या येण्यानं तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग, 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 तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग। आग लागली याचा हुलग उमटल पाऊलग, लागली याचा हुलग उमटल पाऊलग। आई तू येणं केलं ग अंबाबाई, आई तू येणं केलं ग, तुझ्या येण्यानं एकदा सगळ्यांनी जोरदार आवाज द्यायचा आहे, तुळजा भवानी माता की। तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग, 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 तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग। देवाऱ्यात मूर्ती तुझी जपतो जीवा पाड, देवाऱ्यात मूर्ती तुझी जपतो जीवा पाड। या अंबाबाईला विनवणी केली काय? अग देवाऱ्यात मूर्ती तुझी जपतो जीवा पाड, अग बरकता ही झाली माझी सुखामधी वाढ, अग बरकता ही झाली माझी सुखामधी वाढ, बरकता ही झाली माझी सुखामधी वाढ। अग छाया श्री धरली माय नाही वरवरली, छाया श्री धरली माय नाही वरवरली, ठरली आन मोलग अंबाबाई, ठरली आन मोलग। तुझ्या येण्यानं तुझ्या बाई येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग, येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग। नित्यने मान तुझा मुखी नाम रोज, घराचं आनंदवन केलं तू माझं, घरात आनंदवन केलंस तू माझं, घरात आनंदवन केलंस तू माझं। अग छाया श्री धरली माय नाही वरवरली, छाया श्री धरली माय। आया बायलो काय झालेलं नाही का मग तिकडं बघताय? गाणं तुमच्यासाठी गातो की नाही? अग छाया श्री धरली माय अग नाही वरवरली, ठरली आन मोलग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग, 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 तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग। हे आग लागली याचा उलग उमटल पाऊलग, हे लागली याचा उलग उमटल पाऊलग, हे आई तू येणं केलं ग अंबाबाई, आई तू येणं केलं ग, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग, सोनं झालं ग, जीवनाचं सोनं झालं ग,
जीवनाचं सोनं झालं ग हा असं पटलं की वाजवलं की वाटतं की बाबा गाणं पटलंय नाही तर उद्या म्हणताल गायक बोलवलाय काहीच कळणार नुसतं त्याचं लावलंय तसं नको व्हायला आपल्या कार्यकर्त्यांची फरमाईश आहे की नवनाथांमधले पहिले नाथ म्हणजे मच्छिंद्रनाथांचं माझं हिट असलेलं गाणं बाबा बोलतो बंगाली हे गाणं झालं पाहिजे तेच गाणं सादर करतो तर नवनाथांमधले पहिले नाथ म्हणजे मच्छिंद्रनाथ त्यांचं कार्य काय आपले बरेचसे वडवणी गावातले आपले बरेचसे मित्रपरिवार सर्व येत असतात मणिमायंबाला काणिमनाथांना मच्छिंद्रनाथांना तर ते बाबांचा महिमा काय ते ह्या गाण्यातलं मी तुम्हाला सांगतो आहो दादा गुरु मच्छिंद्रनाथ आहो दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात व त्याची भाषा निराळी व त्याची भाषा निराळी सगळ्यांनी दोन्ही हार वगैरे जोरदार आवाज द्यायचा आहे दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की देवासाठी हात वर येत नाही इथंच काटाळा येतोय आपण जेवढं देवाचं नामच बरं करू तेवढं आपले दुःख दारिद्र्य दूर होते ज्यांचे देवावर श्रद्धा असतील त्यांचे दोन्ही हात वर असतील आणि जोरदार जय घोष करतील दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली रे बाबा बोलतो बंगाली और बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली हे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली तुम्हाला नवनाथांपायची एवढं माहित नसेल माहित आहे का नवनाथांची थोडंफार तर माहित असेल नवनाथांचं नसल माहित तरी मी या गाण्यात सांगतो की त्यांचं कार्य काय अहो दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात त्याची भाषा लईच निराळी त्याची भाषा लईच निराळी अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली 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 बोलतो बंगाली हे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली त्यांचं ठाण कुठं आहे वडे बाबांचं या भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्ती भाव या भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्ती भाव माझ्या मच्छिंद्रनाथांचं ठाण आहे ते सावरगाव मच्छिंद्रनाथांचं ठाण आहे ते सावरगाव मच्छिंद्रनाथांचं ठाण आहे ते सावरगाव हे कडी वाजवी तो चिमट्याची गणपत चढवी तो मानाची त्याच्या कृपेची आहे सावारी त्याच्या कृपेची आहे सावारी अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली और बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली हे बंगाली बंगाली रे बाई बोलतो बंगाली नाथांचा विषय काय नाथांचा नवनाथांचा सगळ्यांचा नाद करा सगळ्यांचा पण नवनाथांचा नाही कारण यांच्या घराची खूनच उलटी आहे
यांचा खेळच निराळा आहे. कारण का याला देवदिक पण नमलेत नवनाथांना, देवदिक पण यांना शरण गेलेत. कोण कोण गेले? अहो वेताळा मारुती कालिका केले पराभूत. नाथांनी कुणाकुणाला हरवले? अहो वेताळा मारुती कालिका केले पराभूत. अहो मानली त्यांनी हार आले नाथ शरणागत. मानली त्यांनी हार आले नाथ शरणागत. मानली त्यांनी हार आले नाथ शरणागत. अहो वेताळा मारुती कालिका केले पराभूत. मानली त्यांनी हार आले नाथ शरणागत. मानली त्यांनी हार आले नाथ शरणागत. मानली त्यांनी हार आले नाथ शरणागत. हो भेटते वाचात बांधून काम करवे माझ्या हाती राहुड. गुरु गोरक्षनाथाचे गुरु माऊली, गोरक्षनाथाचे गुरु माऊली. मच्छिंद्रनाथांचे शिष्य कोण? गोरक्षनाथ. गोरक्षनाथ हे शिष्य जे आहेत ते मच्छिंद्रनाथांचे आहेत. त्यामुळं अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. अरे बोलतो बंगाली बाबा बोलतो बंगाली. 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 आणि जो कोणी नाथांच्या दरबारात, आता आपले इथले वडवणे गावाचे बरेचसे जण जातात नाथ भक्त आमचे भाऊ, कारण त्यांना अनुभव आलाय. त्यांना अनुभव काय आलाय? हवा होती इच्छा पुरी येता तुमच्या दरबारात. हवा होती इच्छा पुरी येता तुमच्या दरबारात. आणि जळतो भक्तीचा दीप गणेश जळतात. तो भक्तीचा दीप गणेश जळतात. तो भक्तीचा दीप गणेश जळतात. हो नाथा तू तुझं गुणगान हर्षून जातोय अदन मन. उमेशा कशाच तुम्ही जबाली, उमेशा कशाच तुम्ही जबाली. अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. हे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. हे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. श्री गुरुदेव दत्त सद्गुरु बळीराम महाराज की जय. नाही पटलं असं पटणारच नाही. कसं आहे याचं चहा पाणी झाल्याशिवाय याला आवडलं नाही. एवढं गाणं ग मानून ग, एवढं गाणं ग मानून. एवढं गाणं ग मानून ग, एवढं गाणं ग मानून. आता मला कळलं तुम्ही नाराज काय. आता कळलं. एवढं गाणं ग मानून ग, एवढं गाणं ग मानून. एवढं गाणं ग मानून ग, एवढं गाणं ग मानून. एवढं घशाला ग ताणून, एवढी ढोलकी वाजवून, एवढा सोहळा ग जमून. का नाराज आहे माहिती का साहेब? चहा बाई कराया गेलाय कोणा ग कोण. त्या बघा हसले सगळे. चहा बाई कराया गेलाय कोणा ग कोण. चहावाल्याला लावा फोन. चहा बाई कराया गेला कोणा ग कोण. चहावाल्याला लावा फोन. चहाबाई कराया गेलाय कोण ग कोण. चहावाल्याला लावा फोन. चहाबाई कराया गेलाय कोण ग कोण. चहावाल्याला लावा फोन. आपले कार्यकर्ते कुठं असतील त्यांनी चहाचा बंदोबस्त वादकासाठी करायचा. खास पुरुष वर्गापेक्षा महिला वर्ग जास्त आहे. खास महिलांसाठी अजून एक सुंदर असं गाणं, कारण नवरात्राचा सोहळा आज संपन्न होईल या कोजागरीच्या मुहूर्तावर. तर एक खूप सुंदर असा महिलांसाठी विषय गातो. दादा सी द्या सी.
पतिव्रताबाई सौभाग्यवती आपल्या नवऱ्यासाठी त्या अंबाबाईला काय मागते ते या गाड्यांना सांगतो. तर ती बाई त्या अंबाबाईला हात जोडून एवढंच मागते त्या नवरात्राच्या सोहळ्यामध्ये काय एवढंच मागते आई माझे अंबा ग बाये ती बाई त्या अंबाबाईला काय म्हणते एवढंच मागते आई माझे अंबा ग बाई. आणि काय म्हणते त्या अंबाबाईला अग सोन्यापेक्षा शोभा माझ्या काळ्या मण्याला आई सोन्यापेक्षा शोभा माझ्या काळ्या मण्याला. खरं आहे की नाही जिथं कुंकू आणि जिथं काळे मणी आहे तिथं बाईच्या नारी जातीला शोभाच आहे. खरं आहे का नाही. मग ते सोनं बी फिकं पडतं. अगं सोन्यापेक्षा शोभा माझ्या काळ्या मण्याला. आणि ती अंबाबाईला म्हणती हे अंबाबा ती म्हणते आई मला सोनं नको धन नको दौलत नको पण ते एवढंच मागते अंबाबा सुखी ठेवा माझ्या धान्याला. सुखी ठेवा माझ्या धान्याला. सुखी ठेवा माझ्या धान्याला. हे अंबाबा सुखी ठेवा माझ्या धान्याला. एवढंच मागते आहे माझे अंबा ग बाई. एवढंच मागते आई माझे अंबा ग बाई. एवढंच मागते आई माझे अंबा ग बाई. अगं सोन्यापेक्षा शोभा माझ्या काळ्या मण्याला. सोन्यापेक्षा शोभा माझ्या काळ्या मण्याला. आई या सोन्यापेक्षा शोभा माझ्या काळ्या मण्याला. हे अंबाबा सुखी ठेवा माझ्या धन्याला. अंबाबा सुखी ठेवा माझ्या धन्याला. हे अंबाबा सुखी ठेवा माझ्या धान्याला. हे अंबाबा सुखी ठेवा माझ्या धान्याला. ती काय म्हणते अंबाबाईला अग प्रत्येक संकटात मला त्यांची साथ आपल्या नवऱ्याची. अग प्रत्येक संकटात मला त्यांची साथ. जीवाला जीव देणार धनी दिलास नशिबात. जीवाला जीव देणार धनी दिला नशिबात. असते का नाही. नवरा कधी घरामध्ये दाखवत नाही बायकोला की बाहेर मी एवढं कष्ट केलंय. तो एक एक पैसा असा गोळा करतो की त्याचं त्याला माहीत. पण ती बाई आब्बाबाईकडे एवढंच मागू शकते की आई मला धन नको दौलत नको फक्त माझा जो नवरा आहे त्याला त्याच्या प्रत्येक कामामध्ये यश दे आणि त्याला सक्षम बनव की त्याचा प्रत्येक कामात जो हात घाले तिथं लात मारे तिथं पाणी काढायची त्याच्यात एवढी ताकद आहे. ती म्हणती प्रत्येक संकटात मला त्यांची साथ. जीवाला जीव देणार धनी दिलास नशिबात. मग ती म्हणती तुला गळ्याची आण ठेव मंगळसूत्राची जाण. अग यश दे गाई त्यांच्या काम धंद्याला. अग यश दे गाई त्यांच्या काम धंद्याला. हे अंबाबा सुखी ठेवा माझ्या धन्याला. अंबाबा सुखी ठेवा माझ्या धन्याला. हे अंबाबा सुखी ठेवा माझ्या धन्याला. हे अंबाबा सुखी ठेवा माझ्या धन्याला.
बांधली सामा दोघाची गाठ अंबाबाई अग तूच बांधली सामा दोघाची गाठ माझ्या भोळ्या कारभाऱ्या ग मुळे चाले माझा थाट भोळ्या कारभारामुळे चाले माझा थाट भोळ्या कारभारामुळे चाले माझा थाट तू झाली सराजे बिनवणी ऐकली माझी तू झाली सराजे बिनवणी ऐकली माझी आणि ती एवढंच म्हणती अग बळकट ग ठेव कुंकवाच्या लेण्याला अग बळकट ग ठेव कुंकवाच्या लेण्याला हे अंबाबाई सुखी देव माझ्या धन्याला अंबाबाई सुखी देव माझ्या धन्याला हे अंबाबाई सुखी ठेव माझ्या धन्याला हे अंबाबाई सुखी ठेव माझ्या धन्याला एवढंच मागते आई माझे अंबाबाई एवढंच मागते आई माझे अंबाबाई अग सोन्यापेक्षा शोभा माझ्या काळ्या मर्याला सोन्यापेक्षा शोभा माझ्या काळ्या मर्याला अंबाबाई सुखी ठेवा माझ्या धन्याला अंबाबाई सुखी ठेवा माझ्या धन्याला हे अंबाबाई सुखी ठेव माझ्या धन्याला हे अंबाबाई सुखी ठेव माझ्या धन्याला अंबाबाई सुखी ठेव माझ्या सुखी धन्याला ठेवा माझ्या धन्याला आणि नवरात्र सोहळा म्हटला की मला अजून एक गाणं आठवलं भैरवी महिलांनी पदर घ्यायचा डोक्यावर पदर हा डोक्यावरच घ्यायचा आहे घ्या घ्या आईचा सोहळा म्हणल्यावर घ्यावाच लागेल आणि तशाच टाळ्या वाजवायच्या तशाच कशा अग बाई झाली नजर चला टाळ्या नाही नाही अशा नाही थोडी हात वर करा तसं नाही तर मलाच खाली यावं लागेल तसं वाजवलं काळूबाईच्या नावाला खास तुमच्यासाठी घालो आलो थोडे हात वर करा चला चला दोन्ही हात वर वाजू नका टाळ्या मी सांगा जावा हा चला अग झाली नजर काळूबाई घ्यावा पदर झाली नजर झाली नजर काळूबाई घ्यावं पदर झाली नजर काळूबाई घ्यावं पदर त्यांचे हात खाली गेले आई काळूबाई त्यांना बघून घे दोन्ही हात वर बरं हात गाळाले का मग पदर धरा पदर धरा आता पदर चला हात गाळाले असं तर पदर धरा पदर अग बाई झाली नजर काळूबाई झाली नजर काळूबाई घ्यावं पदर झाली नजर काळूबाई घ्यावं पदर अग हळूहळू कोणी मनात हळू 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 चाले का काळूली कोणी मनात माझी विनंती आहे आपले कार्यकर्ते कुसळ असतील त्याने बी समोर यायचंय माझ्या आपले मंडळी आणि तसे आमचे बीडचे उमेश दादा यांचं इथं आगमन झालंय त्यांचंही सहर्ष स्वागत या वडवणी नगरीत कार्यकर्ते समोर आहे आपले कार्यकर्ते कुठे आहे एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण यांनी मला इथं आमंत्रित केलंय म्हणून आज आकाश शिंदे इथे आलं बरोबर की नाही मग तुम्ही मी जागेवर ठेका धरायचा जागेवर चला झाली नजर काळूबाई झाली नजर नाही
थांबा थांबा अग थांबा झाली नजर थांबा इकडे नजरच काढावं लागल हा आपला घरचा कार्यक्रम आहे अंबाबाईचा जागर आहे म्हटल्यावर सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे कारण पुरुष वर्गापेक्षा तुमचा वर्ग जास्त आहे हो की नाही आता इथं गौतमी पाटील असती ती मरणाची गर्दी असती बरोबर कार्यकर्त्यांनी तसं न करता आपला सुंदर असा कार्यक्रम ठेवलाय चला अगं बाई झाली नजर थांबा थांबा पदर कुठे गेला अगं झाली नजर काळूबाई घ्यावा पदर 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 झाली नजर हा नाचा पण धक्काबुक्की करू नका हा कार्यकर्ते तुम्ही साईड लावा खास आज यांच्यासाठीच आहे कार्यक्रम काळूबाई घ्यावा पदर झाली नजर काळूबाई घ्यावा पदर झाली नजर काळूबाई घ्यावा पदर झाली नजर काळूबाई घ्यावा पदर अग हळूहळू अग चल ग काळू लिपोली बनत अग हळूहळू अग चल ग काळू लिपोली बनत बाईच्या लिपोली बनत काळूबाईच्या नावानं दादा वडवणीचा काय आवाज आहे ना नुसतं घरातच येतोय का दम द्यायला नवऱ्याला नाही ना काळूबाई सारखा आवाज आला पाहिजे काळूबाई कशी करतात काळ तसा आवाज येऊ द्या सगळ्यांचा काळूबाईच्या नावानं अगं बाया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर 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 झाली 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 नजर काळूबाई घ्यावा पदर झाली नजर घ्यावा पदर झाली नजर काळूबाई घ्यावा पदर झाली नजर काळूबाई घ्यावा पदर आणि मग कसा अगं बाई गार डोंगराची हवन बाईला सोनं गार डोंगराची हवन बाईला सोसना गरबा सोसन गरबा डोंगराची हवन बाईला सोसन गरबा हळद कुंकू घेऊन हातीनं काळूबाईला विनवू किती काळूबाईला विनव किती काळूबाईला विनव किती हे गाणं कुणा कुणाला माहिती आहे हात वर करा बघ घाबरू नका मी ऐकी पाठ आहे का सगळ्याला पाठ आहे का हा मग चला माय सगळं म्हणा थांबा अगगार डोंगराची हवन बाईला अरे असे नाही म्हणायचे जोरात जरा आवाज येऊ द्या अंबाबाई कशी होती दृष्टाचा वध करायचं म्हणले ते किरकाळीत द्यायची की नाही अशा महिला राहायला कसं आवाज आला पाहिजे नारी शक्तीचा आवाज आला पाहिजे येणार ना आता चला अगगार वा 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 काय लाजायचं नाही आपला घरचा कार्यक्रम आहे आपण देवासाठीच आलोय की नाही आपण काही वेगळं म्हणत आहे आपण देवाचंच गाणं म्हणतोय म्हणा सगळ्यांनी म्हणा चला अगगार आवाज आता तुम्हाला काळूबाईची शपथ आहे आता सगळ्यांनी म्हणायचं म्हणणार आता शपथ दिल्या अगगार एकार डोंगराची हवन बाईला सोसन
पातळ घेऊन हातीन काळूबाईला विनमुखी अग काळूबाईला विनव किती काळूबाईला विनव किती माझ्या आईचा काळूबाईचा आईचा काळूबाईचा छबिना बाईला डोंगराची हवन बाईला सोसना गरवा डोंगराची हवन बाईला सोसन गारवा गार डोंगराची हवन बाईला सोसन गारवा. आणि परत एकदा फरमाईश आली चिमणीचं गाणं झालं पाहिजे का. आणि आता आपल्या मातीतला तळागाळातला मातीतला गरीब मुलगा एक सूरज चव्हाण बिग बॉस विनर झाला एकदा, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कसं दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक सूरज साठी झालं पाहिजे एक मुगडा. सूरज चव्हाण साठी झालं पाहिजे का. अगं तुझ्या चिकन्या रुपड्याला कोण सोडून पाहत का, तुझ्या चिकन्या रुपड्याला कोण चोरून पाहत का. आणि कसं दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहत का. दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहत का. दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहत का. दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहत का. दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहत का. दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहत का. दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहत का. आणि तो लय दमदार अहो जनतेसाठी धावून येतो माणूस हाय लय दमदार, असा माणूस हाय लय दमदार. जयसिंग सोळंके भैया आमचे भावी आमदार, जयसिंग सोळंके भैया आमचे भावी आमदार. सोळंके भैया आमचे भावी आमदार, जयसिंग सोळंके भैया आमचे भावी आमदार. अहो जनतेसाठी धावून येतो असा तोर दिलदार, जनतेसाठी धावून येतो असा तोर दिलदार. जयसिंग भैया आमचे सोळंके भावी आमदार, जयसिंग सोळंके भैया आमचे भावी आमदार. जयसिंग सोळंके भैया आमचे भावी आमदार, जयसिंग सोळंके भैया आमचे भावी आमदार. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अहो जनतेसाठी धावून येतो माणूस हाय लय दमदार, जनतेसाठी धावून येतो माणूस हाय लय दमदार. भैयांवर कुणा कुणाचा प्रेम आहे हातवर करा बघू. दोन्ही हातवर दोन्ही भैयांसाठी दोन्ही हातवर सगळ्यांचे. अहो जनतेसाठी धावून येतो माणूस हाय लय दमदार. आणि जयसिंग सोळंके भैया आमचे भावी आमदार, जयसिंग सोळंके भैया आमचे भावी आमदार. जयसिंग सोळंके भैया आमचे भावी आमदार, जयसिंग सोळंके भैया आमचे भावी आमदार. जयसिंग सोळंके भैया आमचे भावी आमदार, जयसिंग सोळंके भैया आमचे भावी आमदार. भैया आमचे भावी आमदार, जयसिंग सोळंके भावी आमदार. रिदम म्युझिक. हॅलो हॅलो म्युझिक स्टॉप. आदरणीय म्युझिक हा आदरणीय भैयासाहेबांना विनंती राहील. अहो एकच वादा आमच्या जयसिंग दादा, एकच वादा. हॅलो हे गाणं तेव्हाच होईल. आता जेवढे उपस्थित आहेत दादांसाठी दोन्ही हातवर, दादांसाठी आता आता कटाळा करायचा नाही. मी खाली येऊ का. हा मग दादासाठी दोन्ही हातवर, कटाळा करायचा नाही, दोन्ही हातवर. अहो एकच वादा आमचा जयसिंग दादा, एकच वादा आमचा जयसिंग दादा, एकच वादा आमचा जयसिंग दादा, एकच वादा.
देतो साऱ्यांना बाधा अशी दादाची यादा एकच वादा आमचे जयसिंग दादा एकच वादा आमचे जयसिंग दादा एकच वादा आमचे जयसिंग दादा अरे एकच वादा आमचा जयसिंग दादा एकच वादा आमचा जयसिंग दादा एकच वादा आमचा जयसिंग दादा एकच वादा आमचा जयसिंग दादा. माझे बरेचसे गाणे साहेब हिट आहेत. तुमचं बी मी गाणं गायलं होतं पण मागच्या वर्षी गायलं होतं ते गाणं म्हणजे मी आज ऐकलं स्वतः ते तुम्ही ऐकलं असेल ऐकलंय का गाव परत तुमच्यासाठी तो मुकडा मी परत एकदा गातो. पिंटू गाणं काढ. स्वप्नील दादा मस्के चमके शिवबाची तलवार स्वप्नील मस्के 500 रुपयाचं बक्षीस धन्यवाद. दरबारी दरबारी अहो जनतेसाठी धावून येतो माणूस हायलाय दमदार अहो जनतेसाठी धावून येतो माणूस हायलाय दमदार अहो जनतेसाठी धावून येतो असा माणूस हायलाय दमदार असा माणूस हायलाय दमदार जयसिंग सोळंके भैया आमचे भावी आमदार जयसिंग सोळंके भैया आमचे भावी आमदार जयसिंग सोळंके भैया आमचे भावी आमदार जयसिंग सोळंके भैया आमचे भावी आमदार. आता भावी आमदार नाही जयसिंग सोळंके भैया आमचे फिक्स आमदार जयसिंग सोळंके भैया आमचे फिक्स आमदार जयसिंग सोळंके भैया आमचे फिक्स आमदार जयसिंग सोळंके भैया आमचे फिक्स आमदार. बघा अव पुढचा असतो नेहमी बघा जनसेवा करण्यासाठी कधी बी बघा कधी बी आवाज अव पुढचा असतो कधी जन सेवे करण्यासाठी आणि काही बी असू द्या काम नाही सरत कधी पाठी पुढचा असतोय नेहमी बघा जनसेवेसाठी कुठलंही काम जाऊ आणि असं झालं नाही असं कधी झालं नाही अव जनतेसाठी बघा काय मग असतात जनतेसाठी आणि काही बी असू द्या काम नाही सरत कधी पाठी समाज कार्य करतो खरा हाय तो सरदार ऐक नाही समाज कार्य करतो खरा हाय तो सरदार आणि मग जयसिंग सोळंके भैया आमचे फिक्स आमदार भैया आमचे फिक्स आमदार जयसिंग सोळंके भैया आमचे भावी आमदार जयसिंग सोळंके भैया आमचे भावी आमदार जयसिंग सोळंके भैया आमचे फिक्स 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 आमदार. जोरदार टाळ्या झाल्या माझे. आणि अंबाबाई चरणी हीच प्रार्थना की साहेब लवकरच आम्हाला तुम्ही आमदार झालं आमदार काही खासदार बी होताना पाहिजे लवकरच हीच अंबाबाई चरणी प्रार्थना आम्हा सर्व कलाकारांच्या वतीने सर्व जनतेच्या वतीने लवकरच आपले फिक्स आमदार जयसिंग भैया यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि तसंच शिवरायांच्या गाण्याची फरमाईश आहे. एक सुंदर असं अंबाबाईचं गाणं त्यात शिवाजी महाराजांचं वर्णन केलंय तेच गाणं गातो. आंबा कालुगाळाचं पाणी ग आंबा या आंबा कालुगाळाचं पाणी ग आंबा तुळजा
आता दमले आवाज आहे ना देवासाठी आज आईचा 16 जागर आहे म्हटल्यावर सगळ्यांचा आवाज कणखरा आला पाहिजे येणार का तुळजा भवानी माता की आंबा कालुगाळाचं पाणी ग आंबा अग पाणी कशाने लाली लाल लाली लाल पाणी कशाने लाली लाल लाली लाल हे पाणी कशाने लाली लाल लाली लाल हे पाणी कशाने लाली लाल लाली लाल या आंबा कालुगाळाचं पाणी ग आंबा कालुगाळाचं पाणी ग आंबा हे पाणी कशाने लाली लाल लाली लाल पाणी कशाने लाली लाल लाली लाल हे पाणी कशाने लाली लाल लाली लाल कुणी पाया खांदीला खांदीला त्या तुळजापुरामध्ये कुणी पाया खांदीला खांदीला कुण्या बाई गौंड्यानं बांधिला ग बांधिला कोण्या बाई गौड्यानं बांधिला ग बांधिला कोण्या बाई गौड्यानं बांधिला ग बांधिला कोण्या बाई गौड्यानं बांधिला ग बांधिला आणि ती अंबाबाई बघा ती अंबाबाई जगतजननी माता काय करते बसली न्हायाला चमकी हिरा ग हिरा अगं बसली न्हायाला चमकी हिरा ग हिरा आणि गाय मुकाला फुटला झरा ग फुटला झरा गाय मुकाला फुटलाय झरा ग फुटला झरा गाय मुकाला फुटला जरा ग फुटला जरा हे गाय मुकाला फुटला जरा ग फुटला जरा आणि ती या गाण्यात तुम्ही सगळ्यात हिट लाईट कुठली नत मोत्याची नाकामधी ग अंबा अंबाबा नत मोत्याची नाकामधी ग अंबा छत्रपती शिवाजी महाराज की महाराजांसाठी तरी आवाज येऊ द्या ज्या राजामुळे आपले देव देवळात आहे त्या दैवतासाठी एकदा दोन्ही हात वर करून जोरदार आवाज दिला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की आणि सवारी भवानी चौकामध्ये ग चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये ग चौकामध्ये भवानी चौकामध्ये ग चौकामध्ये हे सवारी भवानी चौकामध्ये ग चौकामध्ये हे सवारी भवानी चौकामध्ये ग चौकामध्ये 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 सांगे वामन गोंधळी ग गोंधळी सांगे वामन गोंधळी ग गोंधळी आणि बसली साजनाच्या गळी ग साजनच्या गळी बसली साजनाच्या गळी ग साजनच्या गळी हे बसली साजनाच्या गळी ग साजनच्या गळी हे बसली साजनाच्या गळी ग साजनच्या गळी बसली साजनाच्या गळी ग साजनच्या गळी बसली साजनाच्या गळी ग साजनच्या गळी हे बसली साजनाच्या गळी ग साजनच्या गळी हे बसली साजनाच्या गळी ग साजनच्या बोला तुळजा भवानी माता की जय मल्हारी दोन बायकाचा
लाडका कसा फुटबाई रंगना हलगी वाजवते नक्की होईल पण ते सगळे कार्यकर्ते समोर आल्यावर जेव्हा कार्यकर्ते समोर येतील तेव्हाच ते गाणे होईल कार्यकर्ते आपले समोर आल्यावर मल्हारी दोन बायकाचा लाडका कसा बघा बाणो म्हणते देव माझा चमके शिवबाची तलवार शिवरायांचा दुसरं म्हणतो कारण हे गाणं एकतर गाणं माझं नाही पण शिवरायांचं दुसरं मी म्हणतो कुठले बंगाली बंगाली नेमकं कुठलं घेऊ ते सांगा आधी खंडोबाचं घेऊ का राजांचं घेऊ हा ज्यांनी कार्यक्रम ठेवलाय ते म्हणतात खंडोबाचं घ्या दादांचे पैसे देऊन टाका थोडस नाराज नको व्हायला शिवरायांचं म्हणल्याशिवाय मी जाणार नाही ज्यांच्यामुळं मी बी इथं उभा आहे त्यांचंच म्हणणार आणि म्हणलो मी घरी जायचंय वाव हा माझं तरी म्हणा अरे वाघ नकाचा वारा करून कोतळा काढला आणि भाऊ भाऊ जसा तू शिव भक्त आहे ना तसा मी बी शिव भक्तच आहे आपण घरी सगळ्यांना जायचंय वाघ नकाचा वारा करून कोतळा काढला धर्मवीर संभाजी महाराज की आणि आता जय पण म्हणा ना भाऊ आता जय पण म्हणा ना छत्रपती शिवाजी महाराज की अजून जय नाही म्हणत आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी अरे फाडला शिवबान जगदंबा 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 नकाचा वारा करून पतळा काढला नकाचा वारा करून तुकडा काढला जय भवानी जय भवानी अरे फाडला शिवबान अफजल खानाला फाडला शिवबान अफजल खानाला फाडला जगदंबा 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 अरे भीती वाटत होती सरल्या भयान रातीची अरे शिवा समोर आली व्यक्ती राखीची ही ख्यातीची नर भक्ष्याचा हाडाचा पिंजरा बघा तो तोडला नर भक्ष्याचा हाडाचा पिंजरा बघ तो तोडला अरे फाडला शिवबान अफजल खानाला फाडला शिवबान अफजल खानाला फाडला जगदंबा 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 अरे फाडला शिवबान अफजल खानाला फाडला शिवबान अफजल खानाला फाडला जगदंबा 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 आणि आता एक खंडोबाचं गाणं होईल आणि त्यानंतर खास महिला मंडळासाठी गाणे होतील फरमाईश यापुढे होणार राहील हा भाई येळकोट जय मल्हार 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 येळकोट जय मल्हार
अरे येळकोट येळकोट जय मल्ला येळकोट येळकोट जय मल्ला येळकोट येळकोट जय मल्ला येळकोट जय मल्हार येळकोट 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 जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार बघा मल्हारी दोन बायकाचा लाडका कसा इकडे बघा खंडोबाच्या दोन बायका कशा माळसा म्हणती देव माझा बानू म्हणती देव माझा माळसा काय म्हणती अव स्वर्गाची सुंदरी जणू म्हाळसा बाई परी आणि सावळी सावळी धनगराची बानू माझी बरी सावळी सावळी धनगराची बानू माझी परी सावळी सावळी धनगराची बानू माझी परी आणि देवाचा जीव बघा त्या म्हाळसा बानूवरी जीव त्याचा सारखा त्या म्हाळसा बानूवरी जीव त्याचा सारखा माळसा म्हणती देव माझा इकडून बानू म्हणती देव माझा पण देव काय म्हणतो मल्हारी दोन बायकाचा लाडका मल्हारी दोन बायकाचा लाडका माळसा बाईचा लाडका बानू बाईचा लाडका माळसा बाईचा लाडका बानू बाईचा लाडका आता दोन बायकाचा लाडका म्हणल्यावर देवाला लई ताप माळसा काय करते देवाला प्रसन्न करण्यासाठी माळसा राणी ठेवते राजशाही थाट ती माळसा राणी ठेवते राजशाही थाट पंचपक्वानाचं जेवणाला ताट पंचपक्वानाचं जेवणाला खाल्ल्या गडाला बाणू पाताचं वाट खाल्ल्या गडाला बाणू पाताचं वाट अग बानू संग जीवन भरत त्याचं पोट बानू संग जीवन भरत त्याचं पोट बानू संग जीवन भरत त्याचं अव मखमलीची सेज करी माणसाबाई घरी पुजती देवाला बानू का जांतरी पुजती देवाला बानू का जांतरी पुजती देवाला बानू का जांतरी त्या प्रेम भंडाऱ्याचा कसा झाला भडका प्रेम भंडाऱ्याचा कसा झाला भडका कळतंय ना गाणं का दुधाकडे द्या नाही आहे ना त्या प्रेम भंडाऱ्याचा कसा झाला भडका मल्हारी दोन बायकाचा लाडका दोन बायकाचा लाडका माळसा बाईचा लाडका मल्हारी बानू बाईचा लाडका मल्हारी माळसा बाईचा लाडका मल्हारी बानू बाईचा लाडका आणि ते आता बघा इथं दोघींचे लय तुडुंब भांडणे माणसा म्हणती बाणूला काय ए बाणू आदिशक्ती माळसा मीच त्यांची राणी आदिशक्ती माळसा मीच त्यांची राणी कैलास दरबाराची मीच महाराणी कैलास दरबाराची मीच महाराणी कैलास दरबाराची मीच महाराणी बानू काय म्हणली म्हणल्या बरं तुम्ही थोरले आहात पहिले आहात पण मी बी देवानी मला बी लग्न करून आणले मग बानू काय म्हणली आव तुम्ही मोठ्या तुम्ही थोर मी आयलानी तुम्ही मोठ्या तुम्ही थोर मी आयलानी पण त्या मल्हारीच्या काळात मल्हारीच्या काळात राजे पक्कवाणी मल्हारीच्या काळात राजे पक्कवाणी मंडपा कशाचा अक्षदाई त्यांच्या शिरी चंदन सांगे जीव त्याचा दोघीवरी चंदना सांगे जीव त्यांच्या दोघीवरी चंदना सांगे जीव त्यांच्या दोघीवरी सोनू तुझ्या गाण्याचा नवीन तडका साठी सोनू तुझ्या गाण्याचा नवीन तडका अरे
सोड तुझ्या गाण्याचा नवीन तडका आणि तो तडका कसा हा बघा बघा माझ्या रायाची गडाची दुरी जायाची घेते का नाही जेजुरीला अनबाई गाडी घुंगराची आली थोरल्या भाया गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घोंगराची आली थोरल्या भायाची गाडी घोंगराची आली थोरल्या भायाची बघा बघा माझ्या रायाची बघा माझ्या रायाची गडाची दुरी जायाची सगळ्यांनी जोरदार आवाज द्यायचा बोला येळकोट आता कसं म्हणणार कोच्या घरी उत्सव साजरा होतोय आता नाही येणार आवाज बोला येळकोट अनबाई गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घोंगराची आली थोरल्या भायाची गाडी घोंगराची आली थोरल्या भायाची आग करून तयारी बाई बांधल गथुड करून तयारी बाई बांधल गथुड अन धाकलाया तीर गाडी हाकतोय पुढ धाकलाया तीर गाडी हाकतोय पुढ धाकलाया तीर गाडी हाकतोय करून तयारी बाई बांधल गथुड करून तयारी बाई बांधल गथुड धाकलाया तीर गाडी हाकतोय पुढ धाकलाया तीर गाडी हाकतोय पुढ धाकलाया तीर गाडी हाकतोय पुढ हौस मला मोठी गड पायाची हौस मला मोठी गड पायाची गडाची दुरी जायाची अनबाई गाडी घुंगराची आली थोरल्या भाया गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घोंगराची 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 आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची फक्त हसवण्यासाठी हा लय मनावर घ्यायचं नाही हा नवरा बायकोचं बघा सारखं भांडणं चालू असतात नवरा बायकोचे दादा माझा थोडासा मॉनिटरला द्यावा फक्त मनोरंजन म्हणून थोडंसं गातो नंतर परत आपण भक्ती मार्गावर येऊ फक्त थोडासा एन्जॉय म्हणून गातो काय नवरा बायकोचं खटकत असतं सारखं असंच कार्यक्रमाला गेले आमचे भाऊ तुमचं झालं का लग्न नाही ना अजून आमचे प्रतीक भाऊ गेले एका ठिकाणी ढोलकीवाले आजच पेटलं त्यांचं आवा बायको उठली रागाने पेटली फुकट आली भला आवा बायको उठली नवरा बायकोचं चालूच असतं थोड्या थोड्या गोष्टीवर भांडण आवा बायको उठली रागाने पेटली फुकट आली भला अगं बाई फुकट आली भला आणि भांडणं कशावर ना अगं बाई मी नाही बघत तिला तिला ती बघत असती मला तिला तिला ती बघत असती मला मी नाही बघत तिला तिला ती बघत असती मला मी नाही बघत तिला तिला ती बघत असती मला मी नाही बघत तिला तिला ती बघत असती मला मी नाही बघत तिला तिला ती बघत असती मला मी नाही बघत तिला तिला ती बघत असती मला मी नाही बघत तिला तिला ती बघत असती मला असं चालू असतं आणि एकदा तर काय झालं नवरा चौकात गेला नाही नवरा घरातून बाहेर चौकात गेला नाही तर बायकोचे फोन कुठं आहेत पोचले का नाही जे जे हसतायत ते म्हणजे फोन करताय वाटतं नित्य नियमाने आणि तेवढाच नवरदेव काम भीम करून बाहेरच्या घरी येतो दारात येतो आणि तेवढा बायको उभीच पदर खाऊन आवा कुठं होता तुम्ही कुठं होता तर विचारते पदर खोसून आवा कुठं होता तुम्ही कुठं होता तर विचारते पदर खोसून आणि
नवरा वैतागून काय म्हणतो माहितीये का? अगं बाई मी मेहनत करतोय कसून तुला काय कळतंय घरात बसून मेहनत करतोय कसून तुला काय कळतंय घरात बसून मेहनत करतोय कसं तुला काय कळतंय घरात बसून मेहनत करतोय कसं तुला काय कळतंय घरात बसून मेहनत करतोय कसून तुला काय कळतंय घरात बसून मेहनत करतोय कसून तुला काय कळतंय घरात बसून मेहनत करतोय कसं तुला काय कळतंय घरात बसून मी मेहनत करतोय कसं तुला काय कळतंय घरात बसून आणि कसं असतं माहिती का? बायकांनी 12 महिने लाडत द्या नो प्रॉब्लेम काय नाही प्रॉब्लेम बायकांनी 12 महिने लाडत द्या नो प्रॉब्लेम पण एकदा का आपला म्हसोबा राया खवळला तर काय होतं माहितीये का? नवरा देताना टोले नवरा देताना टोले रडताना ती बायको बोले मेले 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 हा मग असं तसं नाही लाड मग लय पद्धतशीर लाड पुरवला जातो दणक्यावर दणका बस दणक्यावर दणका बस बरड सुजून गेले मेले 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 बरं भांडणं झालेत कशावरनं बायको केली मी सख्या मामाची फुकट फुगिरी काय कामाची आणि भांडण झालेत कशावरनं कशावरनं सांगून शिकू तुसा मट्टाचे कालवण का नाही केले मेले 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 बरं दुसऱ्या दिवशी काय झालं आदल्या दिवशी तर धुवाधुवी झाली दुसऱ्या दिवशी काय झालं नवरा कमावना पण होता तो पेले नवरा कमावना पण होता तो पेले पैसे देऊन तो म्हणाला काय केलंय का जेवायला काय केलं ग जेवायला काय केलं ग जेवायला काय केलं ग जेवायला हिला अशी धुतली होती जी तळपायची आग मस्तकात गेली होती ही रागानं म्हटली त्याला माझा बाप दुपारी या ही रागानं म्हटली त्या माझा बाप दुपारी या मता मटानं खाऊन गेला रस्ता रस्ता ठेवला तुम्हाला रस्ता ठेवलाय तुम्हाला रस्ता ठेवलाय तुम्हाला रस्ता ठेवलाय तुम्हाला आता बाबा सिंगमच झाला हा, सिंगम हॅलो नवरा कमावना पण होता तो बेल पैसे देऊन मला काय केलंय का जेवायला आणि हिला रागाला म्हणले ती रागानं म्हटली त्याला माझा बाप दुपारी होता मटण खाऊन गेला रस्सा रस्सा ठेवला तुम्हाला एवढं ऐकलं मग हे सारं ऐकून त्याची सट्टकली रागानं बायको उचलून पट्टकली अशी धरली डुडुम डुडुम हे सारं ऐकून त्याची सट्टकली रागानं बायको उचलून पट्टकली एवढाचा भेटलाय कारण बोलता बोलता सुरूच झाले मेले 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 हे असं असते आणि एक लॉकडाऊन असतं ना माझं दादा खूप व्हायरल गाणं आहे जे गाणं 50 मिलियन गेलेलं आहे लॉकडाऊन होता दरबारी लॉकडाऊन होतं पण लय हिट झालं गाणं ते कुठलं माहितीये का अव लॉकडाऊन मध्ये म्हणती मेवणी माझी माझी अगं लॉकडाऊन मध्ये म्हणती मेवणी माझी माझी लय आठवण येत दाजी दाजी लय आठवण येत दाजी आता दाजीने छेड काढली म्हणले मेवणीने दाजीची काढली मग आता दाजी मेवणीला काय म्हणतो अगं तुझ्या बहिणीला बघाय आलतो तेव्हा तू समोर आली असती अगं तुझ्या बहिणीला बघाय आलतो तेव्हा तू समोर आली असती बायको तुलाच केली 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 असती आणि आता यंग पोरांचं तर लय अवघड झालं यंग पोरांचं तर अवघड झालंय एकच गाणं ऐकते प्रेम भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करुण तुझं मानसी गद्दार मला गद्दारी करुण तुझं मानसी गद्दार मला बघा असं गाणं म्हणल्यावर कार्यकर्ते मी इकडे बघायला लागले दूध सोडून इकडे बघायला लागले पटलं त्यांना बी हे पाखरा
आजाद केलं तुला या गाण्याची फरमाईश आमच्या भाऊने दिली होती. म्हणले आली स्टेजवर चढल्यावर हे गाणं म्हणा. म्हण का नाही भाऊ? पाखरा आजाद केलं तुला पाखरा आजाद केलं तुला एवढंच सांगणं आता लग्न मुश्किल आहे. आवा ही नाही म्हणती ती नाही म्हणती भिडावं कुणा कुणाला. आवा ही नाही म्हणती ती नाही म्हणती भिडावं कुणा कुणाला. कारण का इकडे बघा कारण का आणि जिलाबी बघा फोन आहे तिच्या कानाला फोन आहे तिच्या कानाला जिलाबी बघा फोन आहे तिच्या कानाला आणि आपल्या सूरज चव्हाणचा तो डायरेक्ट एस क्यू आल क्यू झेल क्यू गोलीगत धोका बरोबर की नाही. अगं पाहिजे तेवढा लावतो तुला जीव भाऊ तुमच्या वतीने मी म्हणते. अगं पाहिजे तेवढा लावतो तुला जीव मी जीव फक्त मला धोका नको देऊ पाहिजे तेवढा लावतो तुला जीव मी जीव फक्त मला धोका नको देऊ पाहिजे तेवढा लावतो तुला जीव फक्त मला धोका नको देऊ पाहिजे तेवढा लावतो तुला जीव फक्त मला धोका नको देऊ. का हो तुम्ही माझ्या संग बोलतच नाही अवधनी बोलतच नाही. प्रतीक भाऊला आमच्या असाच फोन आला बाहेरून. अहो का हो तुम्ही माझ्या संग बोलतच नाही अहो बोलतच नाही. आणि प्रतीक भाऊ घाबरून काय म्हणाले अगं आता बायको संग हाय नंतर बायको संग नसल पट आवडलं का नाही? नाही असं नाही आवडत. इकडे असंच आवडतं वाटतं मेजर. आता सगळे आनंद घ्यायचा टाळे वाजून. अग गणबाई मोगरा गणाची जाळी गणबाई मोगरा गणाची जाळी गणबाई मोगरा गणाची गाडी गणबाई मोगरा गणाची गाडी गणाची गाडी गणबाई मोगरा गणाची गाडी गणाची गाडी गणबाई मोगरा गणाची गाडी. नाही दादा असं काही यांच्यात जोश येत नाही. मी तिथे गेल्यावर बरोबर यांच्यात जोश येतो. येतो हा तुमच्यासाठी खाली. चला 1 2 3 टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्या. अनकनबाई मोगरा पदर खाली गेले पदर डोईवरचे. हा नवरात्र 16 वाटलाच पाहिजे. घ्या ताई टाळ्या. अग गणबाई मोगरा गणाची जाळी गणबाई मोगरा गणाची जाळी गणबाई मोगरा गणाची गाडी गणबाई मोगरा गणाची गाडी. आता माझ्या सांगा म्हणा पाणी घाली ती गौराबाई पाणी. थांबा येतोय आवाज पण रिदममुळे येत नाही. म्हणताय हा चला सगळे गणबाई मोगरा. आणि एक विशेष आहे तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. का सांगतो दादा वडवणी गावामध्ये महिलांचा आवाज सुरात येतोय बरं. एका सुरात खरंच सुरात येतोय. माझ्यापेक्षा चांगला सुरात येतोय बघा. स्वप्नील भाऊ हा गणबाई मोगरा गाणं म्हणा सोबत
आता तारीफ केली तर चुकायला लागले तुम्ही. चला सोबत गणबाई मोगरा हे पाणी घाली ती हे गणबाई मोगरा पाणी घाली ती गौराबाई पाणी घाली ती गौराबाई पाणी घाली ती गौराबाई पाणी घाली ती गौराबाई हळदी कुंकुया आंबाच्या मोहरी हळदी कुंकुया देवीच्या मोहरी हळदी कुंकुया आंबाच्या मोरी हळदी कुंकुया देवीच्या मोरी हे गणबाई मोगरा गणाची जाळी गणबाई मोगरा गणाची जाळी गणबाई मोगरा गणाची गाडी गणबाई मोगरा गणाची गाडी. आणि तसंच घ्यायचं का जात अग मांडवाच्या दारी ग सईबाई ग बाई घाबरू नका लग्नाचं नाही म्हणत तुम्ही म्हणताला असं का करायला लागला. तुझी डावलाई अग अंबाबाई लाड लाड ये ग अंबाबाई लाड लाड ये ग काग धरीला सराग धरीला सराग दरीला सराग दरीला सराग दरीला सराग दरीला सराग. अग पौर्णिमेचं चटक चांदन आणि आंबा तुला करतो वंदन पौर्णिमेचं चटक चांदन आंबा तुला करतो वंदन अगं पौर्णिमेचा चटक चांदन आंबा तुला करतो वंदन पौर्णिमेचा चटक चांदन आंबा तुला करतो वंदन. अश्वी आदित्य काटकर यांची फरमाईश आहे वर नाही आता नाचायचं आहे आपल्याला कुठे गेले सगळे. आहो दादा गुरु मच्छिंद्रनाथ दादांना दादा या आता पुढं थोडस जागेवरच आनंद घ्यायचा आपण बी. अहो दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात त्याची भाषा लईच निराळी त्याची भाषा लईच निराळी. अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली. अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली. आणि तसंच हा मग जागेवर झालं पाहिजे. चैती पौर्णिमेचा ताट भक्ताचा गजबज लाईटीचा लखलखाट दारुगोळ्याचा कडकडाट दारुगोळ्याचा कडकडाट दारुगोळ्याचा कडकडाट. पालखी हरण दुरण आपला किरीट साजती पालखी हरण दुरण आपला किरीट साजती तुळजा भवानी माता की. आणि पुढं बाय रंग 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 हलगी वाजते पुढं बाय रंग 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 हलगी वाजते पुढं बाई रंग 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 हलकी वाजली पुढं बाई रंग 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 हलकी वाजली पुढं बाय रंग 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 हलगी वाजते पुढं बाय रंग 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 हलगी वाजते पुढं बाई रंग 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 हलकी वाजली पुढं बाई रंग 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 हलकी वाजली. ओ शिगा बादला तुतारी अलकाच्या मानकारी जवळ निघाली येडू सरी पाटलाच्या वाड्यावरे वाड्यावरी पाटलाच्या हो वाड्यावरी पायी गाड्याची पाऊल वाट पुढं लागला भाले घाट पुन्हा कुणाला देऊन भेट झाली वाड्यात गर्दी दाट झाली वाढत गर्दी लाट झाली वाढत गर्दी लाट. भक्ती भावाला दिवाला याडूला माझ्या मूर्ती आणि आता बारीक आणि पुढं वय रंग 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 हलकी वाजते रंग 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 हलकी वाजते पुढं बाई रंग 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 हलकी वाजली पुढं बाई रंग 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 हलकी वाजली. पुढं वय रंग 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 हलकी वाजते रंग 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 हलकी वाजते पुढं बाई रंग 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 हलकी वाजली पुढं बाई
काय हा का बाई धनगर वाड्यात घुसला का देव धनगर वाड्यात घुसला 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 हाको बालूच्या नादी बसला का देव धनगर वाड्यात घुसला वाड्याच्या नादी बसला का देव धनगर वाड्यात घुसला धनगर वाड्यात घुसला का देव धनगर वाड्यात घुसला धनगर वाड्यात घुसला का देव धनगर वाड्यात घुसला धनगराची बाणी 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 गा आणि भाऊची फरमाइश होती हिंदी गाणं झालं पाहिजे काय मैं तुझसे मिलने आ जाओ क्या न बोल मैं हल्के बजाओ क्या मिलने आ जाओ क्या न बोल मैं हल्की बजाओ क्या तुमसे मिलने आ जाओ क्या न बोल मैं हल्की बजाओ क्या अरे मेरी लाड़ी को सासुरवाड़ी को लेके जाओ क्या मेरे लाड़ी को सासुरवाड़ी को लेके जाओ क्या भाऊ हिंदी गाणं तुमच्यासाठी मैं तुझसे मिलने आ जाओ क्या न बोल मैं हल्की बजाओ क्या तुमसे मिलने आ जाओ क्या न बोल मैं हल्की बजाओ क्या तुमसे मिलने आ जाओ क्या न बोल मैं हल्की बजाओ क्या तुझसे मिलने आ जाओ क्या न बोल मैं हल्की बजाओ क्या तुझसे मिलने आ जाओ क्या न बोल मैं हल्की बजाओ क्या तुमसे मिलने आ जाओ क्या न बोल मैं हल्की बजाओ क्या तुमसे मिलने आ जाओ क्या न बोल मैं हल्की बजाओ क्या आणि एक शेवटचं गाणं होईल हा मरून पुन्हा जन्म घ्यावा पण आता खास कोजागिरीसाठी एकच राजा इथे जन्माला वा 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 चांगली भरपाई नक्की पूर्ण होईल मग ती वर जातो त्या जन्माला शिवनेरी किल्ल्यावर अहो एक राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर आरती झाल्याशिवाय कोणी घरी जायचं नाही हा मी पावसाला थांबवतो पण तुम्ही आरती झाल्याशिवाय जायचं वाटलं तर जागेवर उभं राहा आता तशी आरतीच होणार आहे तुमच्यासाठी गाणं आहे राहा जागेवर उभं चला पायातल्या चपला फक्त साईडला असू द्या सुंदर स्वराज्य निर्माण केले तरवारीची हरेवर हे आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर हे प्राण प्राण लढे मावळे भरोसा राजावर माझ्या राजांचं नाव गाजतंय छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर आणि एक शेवट गुरुचं गाणं आव नाव तुमचं घेऊन पडली कोरड ओठाला 2 मिनिटं थांबा अरे नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला आपापल्या गुरुसाठी टाळ्या हे मारून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला 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 नाव तुझं घेऊन पडली कोरडा बोठाला नाव तुझं घेऊन पडली कोरडा बोठाला